आज आपण करणार आहोत प्रसादाचा शिरा। त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 चमचे साजूक तूप। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये टाकायचे आहे काजू आणि बदाम। काजू बदाम तुपात लालसर होईपर्यंत तळायचे आहेत। काजू बदाम तळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे 1 वाटी रवा। रवा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये टाकायचे आहेत केळीचे तुकडे। 5 ते 6 मिनिट केळीचे तुकडे एकदम छान परतून घ्यायचे आहेत। मग टाकायचे आहे 5 ते 6 चमचे साखर। साखर छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मग टाकायची आहे इलायची पावडर, मनुके। मी शिरा करताना पाणी आणि दूध या दोघांचाही वापर केला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दुधाचाही वापर करू शकता। रव्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून एकसारखं हलवायचं आहे। मी 1 वाटी दुधामध्ये 7 ते 8 केशर टाकून घेतलेले होते। आता ते दूध आपण रव्यामध्ये टाकणार आहोत। दूध छान शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे तयार।